नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्राची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. बातमी सिंधुदुर्गातली आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरण. आता तो हल्ला भाजप आमदार नितेश राणे यांना भोवणार असल्याचं दिसतंय. कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांची दोनदा चौकशी झालेली आहे. तिसऱ्यांदा मात्र नितेश राणे चौकशीला गैरहजर राहिलेले आहेत. त्यामुळे आता भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे की काय, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, तो हल्ला नितेश राणे यांना भोवणार आहे की काय, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. दोनदा चौकशी झाली आहे नितेश राणेंची, मात्र तिसऱ्या चौकशीसाठी नितेश राणे गैरहजर राहिल्याचं समोर येत आहे. उदय, काय सांगता येईल त्याबद्दल? सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना कणकवली तालुका परिसरामध्ये संतोष परब शिवसैनिक आहेत जे प्रचार करत होते, त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्यांना आयसीयू मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. संतोष परब यांच्यावरती हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला कालच दिल्लीहून अटक करण्यात आलेली आहे. सचिन सातपुते नाव होतं त्या आरोपीचं आणि तो स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता देखील आहे आणि नितेश राणे भाजप आमदार यांचा समर्थक असल्याचं देखील समोर आलेलं आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून जी माहिती पोलिसांना मिळालेली आहे सिंधुदुर्ग पोलिसांना, त्यानुसार आता पुन्हा एकदा भाजप आमदार नितेश राणे यांना तिसऱ्यांदा चौकशीला बोलवण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी संपर्क केला असता भाजप आमदार नितेश राणे हे नॉट रिचेबल असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे दोनदा चौकशी झाल्यानंतर तिसऱ्यांदा पुन्हा आणखी एकदा चौकशी करायची असल्याच्यामुळे नितेश राणे यांच्या कणकवलीतल्या घरी देखील सिंधुदुर्ग पोलीस दाखल झालं होतं, मात्र ते तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे नितेश राणे यांचा शोध जे आहे सिंधुदुर्ग पोलीस घेत आहेत. त्यासाठी गोव्यामध्ये देखील सिंधुदुर्ग पोलीस जे आहेत ते पोहोचलेले आहेत. गोवा विमानतळावरती देखील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं चार्टर्ड प्लेन जे आहे त्या चार्टर्ड प्लेनच्या इथे देखील गोवा पोलिसांच्या मदतीने सिंधुदुर्ग पोलीस जे आहेत नितेश राणे यांचा शोध घेत आहेत. त्याचबरोबर मुंबईमध्ये सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये देखील भाजप आमदार नितेश राणे जर उपस्थित झाले तर मुंबई पोलिसांच्या मदतीने भाजप आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकतात सिंधुदुर्ग पोलीस, अशी देखील शक्यता वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे एकूणच राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष जो आहे तो आता अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरती जो काही जीवघेणा हल्ला झालेला आहे तो हल्ला एकूणच भाजप आमदार नितेश राणे यांना कुठेतरी भोवण्याची देखील शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे. उदय, नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे का, त्या संदर्भातली नेमकी काय माहिती देता येऊ शकेल? या संदर्भात फक्त आता चौकशी करायचं आहे असं सिंधुदुर्ग पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. चौकशीसाठी ते नितेश राणे यांना तिसऱ्यांदा ते समन्स बजावतात आणि त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. मात्र अटक अजून करणार की नाही याबद्दल सुस्पष्टता करण्यात आली नाही. फक्त आता चौकशी केली जाणार आहे. नितेश राणे हे आमदार आहेत, त्यामुळे त्यांना जर अटक करायची असेल तर रितसर कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती देखील पोलिसांना पूर्ण करावी लागणार आहे. आता सध्या काय परिस्थिती आहे हे पाहावं लागणार आहे, कारण विद्यमान आमदार कणकवलीचे आहेत आणि त्याचबरोबर भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करायचं आहे एवढंच कारण सध्या पोलिसांनी सांगितलेलं आहे. तिसऱ्यांदा चौकशी करायचं आहे, मात्र तिसऱ्यांदा चौकशीला नितेश राणे गैरहजर राहिलेले आहेत आणि त्यांचा फोन देखील नॉट रिचेबल असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ते जिथे कुठे असतील त्यांना तिथे चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता सिंधुदुर्ग पोलीस आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस करत असल्याची माहिती मिळते. बिलकुल उदय, असेच आमच्या सोबत रहा. दरम्यान संतोष परब यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आपल्याला गोवण्याचा डाव असल्याचं आमदार नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे. याबाबतचा खुलासा त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केलाय. या व्हिडिओमध्ये नितेश राणे नेमकं काय म्हणतायत पाहूया. महाविकास आघाडीचं जे नेते आहेत ते कुठे ना कुठेतरी मला संतोष परब यांच्या हल्ला झालेल्याच्या केसमध्ये गुंतवत असताना दिसतंय. ज्या दिशेने पोलीस चौकशी करते कुठे ना कुठेतरी मला ह्या केसमध्ये गुंतवायचं. जसं विरोधी पक्षाच्या सगळ्याच सदस्यांना गेले 2 वर्षामध्ये चुकीच्या केसेस टाकून महाविकास आघाडीचा कारभार सुरू आहे, तसाच अनुभव या सिंधुदुर्ग जिल्हा बँकच्या निमित्ताने निवडणुकीच्या निमित्ताने मलाही येतोय. नितेश राणे नेमकं काय म्हणाले हे आपण पाहिलं ऐकलं. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच. उदय, नितेश राणे म्हणतायत की आपल्याला गोवण्याचा प्रयत्न होतोय महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून, त्याबद्दल नेमकं काय सांगताय?
नितेश राणे यांची आपण आता प्रतिक्रिया पाहिलेली आहे. त्यांनी सांगितले की या प्रकरणामध्ये मला गोवलं जात आहे विनाकारण, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र सिंधुदुर्गातले स्थानिक शिवसेना आमदार जे आहेत वैभव नाईक यांनी देखील या संदर्भात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. त्यांनी देखील त्यांच्या शिवसैनिकांवरती जो हल्ला झालेला आहे तो आम्ही खपवून घेणार नाही असं सांगितलेलं आहे. आणि या संपूर्ण संतोष परब हल्ल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार जे आहेत ते नितेश राणे असल्याचं त्यांनी प्रतिक्रिया जी वैभव नाईक यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ चौकशी करावी आणि जर का ते दोषी असतील तर त्यांना अटक करण्याची मागणी देखील शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केलेलं आहे. त्यामुळे तळ कोकणामध्ये पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. आता हा संघर्ष कुठपर्यंत जातो हे पाहावं लागणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काही महिन्यापूर्वी आपण पाहिलं की ते जनआशीर्वाद यात्रेसाठी कोकणात आले होते, त्यावेळेला त्यांना देखील अटक करण्यात आली होती. त्यांच्या पाठोपाठ आता त्यांचे चिरंजीव भाजप आमदार नितेश राणे यांना देखील अटक होते का हे आता पाहावं लागेल. बिलकुल उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आपल्याला गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा खुलासा नितेश राणे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीमध्ये पुन्हा एकदा बाका प्रसंग उद्भवला असून राज्य सरकारनं पाठवलेला प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी स्वीकारणार की नाकारणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण यावरच आज होणाऱ्या या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असेल. 12 भाजप आमदार निलंबनाचा फटका विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर होईल अशी जोरदार चर्चा सध्या सुरू असल्याचं दिसतंय. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या. तुषार, राज्यपाल या निवडणुकीला मान्यता देणार का मान्यता नाकारणार या महत्त्वाच्या मुद्द्यावरच सध्या जोरदार चर्चा असल्याची माहिती मिळतेय. काय नेमकी याबद्दलची अधिकची अपडेट सध्याची? अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यामुळे आपल्याला संकटात सापडण्याची आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते. कारण की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदानाऐवजी खुल्या आणि आवाजी मतदानाने घ्यावी या संदर्भातली जी सूचना आहे किंवा त्या संदर्भातली जी दुरुस्ती ती महाविकास आघाडीने केली होती. मात्र या दुरुस्ती संदर्भामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कायदेशीर या संदर्भातला सल्ला घेणार आहे. त्यामुळे तुर्तास तरी राज्यपालांनी या संदर्भातला कुठलाही आपला अभिप्राय कळवला नाही आहे. त्यामुळे राज्यपाल या संदर्भातला अभिप्राय कधी कळवणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की राज्यपालांचे अभिप्राय असेल त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदातलं नोटिफिकेशन काढलं जाणार आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदासाठी जे उमेदवार असतील ते अर्ज भरतील आणि त्यानंतर आपल्याला उद्याही निवडणूक होताना पाहायला मिळणार आहे. हिवाळी अधिवेशनाचे आपल्याला शेवटचे 2च दिवस पाहायला मिळतात. आजचा आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे. आज जर राज्यपालांनी अभिप्राय पाठवला तर आपल्याला त्या संदर्भातलं नोटिफिकेशन देऊन उमेदवारांना आजच अर्ज भरावा लागेल आणि उद्या या संदर्भातली निवडणूक होईल. यामध्ये ज्या 2 तांत्रिक बाबी आहेत त्या म्हणजे की सुरुवातीच्या काळामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आपल्याला गुप्त मतदानाने होताना पाहायला मिळत होती. मात्र आता महाविकास आघाडी सरकारने यामध्ये बदल केलेला आहे की ही निवडणूक गुप्त मतदानाऐवजी आपल्याला खुल्या आणि आवाजी मतदानाने व्हावी या संदर्भातली दुरुस्ती केलेली आहे. कारण की त्यांना त्यांचं कारण असं सांगितलं की लोकसभा अध्यक्षांची जी निवड असते ती लोकसभा अध्यक्षांची निवडणूक ही खुल्या मताने किंवा आवाजी मताने होत असते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही देखील खुल्या किंवा आवाजी मतदानाने व्हावी. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याच बाबीवरती बोट ठेवलेलं आहे आणि या सर्व संदर्भामध्ये ते कायदेशीर सल्ला घेणार आहेत. जर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज जर या संदर्भातला अभिप्राय कळवला नाही आणि महाविकास आघाडीने या संदर्भात नोटिफिकेशन काढून उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास सांगितले आणि निवडणूक घेतली तर हे राज्यपालांच्या नियमामध्ये ओव्हररूल केल्यासारखं होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात असतील, छगन भुजबळ असतील, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे असतील, त्यांनी मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आपल्याला राज्यपालांकडे गेले होते. राज्यपालांना त्या संदर्भातली विनंती देखील केलेली आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वास देखील आहे की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज सकाळपर्यंत कोणत्याही क्षणी या संदर्भातला अभिप्राय कळवतील, या संदर्भातला हिरवा कंदील देतील. मात्र तुर्तास तरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून कोणताही हिरवा कंदील आलेला नाहीये. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे विधानसभा जोपर्यंत राज्यपाल आपला अभिप्राय कळवत नाही तोपर्यंत विधानसभा अध्यक्षपदाची ही निवडणूक सध्या म्हणजे तुर्तास तरी अधांतरी आहे असं म्हणायचं का?
अर्थात अजिंक्य यामध्ये दोन टेक्निकल बाजू आहे। एक म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जोपर्यंत आपला हिरवा कंदील देत नाही तोपर्यंत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीवरती टांगती तलवार आहे। मात्र दुसरीकडे जर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना ओव्हररूल केलं तर त्यांना ही अध्यक्षपदाची निवडणूक घेता येऊ शकते। मात्र एकीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या संदर्भातला अभिप्राय पॉझिटिव्हली कळवतील असं महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना या संदर्भातली खात्री आहे। मात्र आता राज्यपाल कधी अभिप्राय कळवतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षपदाची जे पद आहे ते गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे। स्वतः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 2 वेळा पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की अध्यक्षपदाचं पद रिक्त असणं हे आपल्या संसदीय कामकाजामध्ये संयुक्तिक नाही आहे। ज्या राज्यपालांनी 2 वेळा पत्र लिहिलेलं होतं ते राज्यपाल आता आज नेमका काय अभिप्राय कळवतात त्यावेळेला कोणत्याही क्षणी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र राज्यपालांच्या नियमांमध्ये बदल करून जर महाविकास आघाडीचे नेते आपल्याला ओव्हररूल करतात का ते देखील गोष्ट आपल्याला काही वेळातच पाहणं शक्य ठरणार आहे। अजिंक्य, तुषार, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत। राज्यपाल आता नेमका काय अभिप्राय देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अधांतरी असल्याचंच दिसतंय। पुढची बातमी बघूया। विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते आणि राज्यपाल आमने सामने आल्याचं दिसतंय। महाविकास आघाडीच्या 3 नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका सुपूर्द केली। मंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात आणि मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना कार्यक्रम पत्रिका दिली। तर यावर मला आणखी वेळ हवा आहे, याचा अभ्यास करून स्वाक्षरी करेन असं राज्यपालांनी म्हटल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पद्धतीतल्या बदलाबाबत आता राज्यपाल नेमकी काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता बाळगली जाते। विधानसभेच्या अध्यक्षपदाचे निवडीचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शिफारशीनं माननीय राज्यपाल महोदयांना दिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी ते असं की त्याच्यात अप्रूव्हल ते करायचं त्यांनी ते करावं ही विनंती करण्याकरता माननीय नामदार भुजबळ साहेब, माननीय एकनाथजी शिंदे आणि मी गेलो होतो आणि त्यांना विनंती केलेली आहे की त्याला म्हणजे ते कसं म्हणजे त्यांना ते आपण दिलेला आहे हा कार्यक्रम आणि तो कार्यक्रम आता उद्या जाहीर करण्याची हे द्यावी असं आम्ही सांगितलेलं, विनंती केलेली आहे। लोकसभेमध्ये जी पद्धत आहे तीच पद्धत आपण इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेकरता केलेली आहे। राज्यपाल महोदयांनी देखील तसं भूमिका जी आहे त्यांची सकारात्मक आहे। त्यांनी एवढंच म्हटलंय की या बाबतीमध्ये मी कायदेशीर चर्चा करून यावर उद्या निर्णय कळवतो। त्यामुळे आमची अपेक्षा आहे शेवटी राज्यपाल हे मुख्यमंत्री महोदय, राज्य सरकार आणि राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात आणि जेव्हा अशा काही घडामोडी होत असतात त्यावेळेस त्यांचा रोल महत्त्वाचा असतो आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे ही लोकशाही मार्गाने आपल्याला विधानसभेचं अध्यक्षपद जे आहे हे तातडीने त्याची निवडणूक होणं गरजेचं आहे। राज्यामध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून आता नवा वाद सुरू झालेला आहे। दरम्यान नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदावर 3 वर्षांहून अधिक राहायचं नसल्याचं वक्तव्य केलंय। काँग्रेसमध्ये नाना पटोले यांना विरोध होत असल्याची छुपी चर्चा सध्या सुरू आहे। कुणीही 10 ते 12 वर्ष पद उपभोगण्यासाठी येत नसल्याचं खळबळजनक विधानही पटोले यांनी केलेलं आहे। पण जोपर्यंत पदावर आहे तोपर्यंत 2024 सालापर्यंत तरी काँग्रेस मोठा पक्ष असेल असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलेलं आहे। आम्ही सगळे लोक मिळून काम करतोय, त्याच्यामुळे सगळ्यांच्या भावना असतात, त्या भावनेला कोणाला भावनेचा विरोध करण्याचं काही कारण नाही। पण आज ती काही परिस्थिती नाही आहे। 2024 मी स्वतःच मान्य केलेलं आहे की 3 वर्षाच्या पलीकडे मी काही राहणार नाही, हे मी स्वतःच कबूल केलेलं आहे। त्याच्यामुळे 10-11 वर्ष काही मला राहायचं इच्छाही नाही आहे, माझा तो भाग नाही। मला आखरी या व्यवस्थेमध्ये पक्ष मजबूत करणं, कुठल्याही भानगडीत न पडणं, कोणाचा विरोध न करणं आणि पक्षाला एकजुटीने पुढे नेणं हे मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आणि प्रमुख म्हणून राज्याचा हे माझं काम आहे आणि तुम्हाला ते रिझल्टमध्ये पाहायला मिळेल। मी सांगितलं की 2024 सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसच पुढे येणार आहे।
यानंतरची बातमी आहे राज्य आणि मुंबईची चिंता काहीशी वाढवणारी। राज्यामध्ये गेल्या 24 तासात 1648 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडलेली आहे, तर मुंबईत 922 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे। राज्यामध्ये दिवसभरात तब्बल 31 नव्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची भर पडलेली असून मुंबईत सर्वाधिक 27 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेले आहेत। त्यामुळे राज्यात आता एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 141 वर गेलेली आहे। एकीकडे राज्यात ओमायक्रॉन बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसतेय। काल दिवसभरामध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत 31 रुग्णांची भर पडलेली आहे। मुंबईमध्ये तब्बल 27 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले। राज्यातलाही कोरोनाचा धोका आता हळूहळू वाढू लागल्याचं दिसतंय। दिवसभरात राज्यामध्ये 1648 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळलेत, तर मुंबईमध्ये 922 नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे, तर 2 जणांचा मृत्यू सुद्धा झालाय। गेल्या 5 दिवसात मुंबईमध्ये कोरोनाचा धोका कसा वाढतोय याचा आढावा आपण घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 22 डिसेंबरला मुंबईतली कोरोना बाधितांची संख्या 490 इतकी होती। 23 डिसेंबरला वाढून ती 602 वर गेली। 24 डिसेंबरला हीच कोरोना बाधितांची संख्या वाढून थेट 683 वर गेली आहे। 25 डिसेंबरला 683 वरून कोरोना बाधितांची संख्या थेट 757 वर पोहोचली होती, तर 26 डिसेंबरला ही संख्या तब्बल 200 वाढून 922 वर जाऊन पोहोचली आहे। त्यामुळे मुंबईला कोरोनाचा धोका आता हळूहळू जाणवू लागल्याचं दिसतं आहे। धोका वाढताना दिसतोय। मुंबईतली आकडेवारी आपण पाहिली, राज्यातली आकडेवारी देखील आपण एकदा पाहूया। 22 डिसेंबरला 1201 इतके नवे कोरोना बाधित रुग्ण राज्यात आढळलेले होते। 23 डिसेंबरला हा आकडा काहीसा कमी झालेला होता। 1179 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळले होते। 24 डिसेंबरला हा आकडा अचानक वाढला, 1410 वर हा आकडा जाऊन पोहोचला। 25 डिसेंबरला हा आकडा पुन्हा वाढला, 1485 इतकी कोरोना बाधितांची संख्या झालेली होती आणि 26 डिसेंबरला हा आकडा आणखी वाढत 1648 वर जाऊन पोहोचला। अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर सर्पदंश झालेला होता। त्यानंतर त्याच्यावर कामोठेमधल्या MGM रुग्णालयात उपचार केले गेले। सलमान खानची प्रकृती आता स्थिर असल्याचं समजतंय। या घटनेबाबत सलमान खाननं माहिती दिलेली आहे। यावेळेला बोलताना सलमाननं सांगितलं की माझ्या फार्म हाऊसमध्ये साप घुसलेला होता। मी त्याला काठीच्या सहाय्यानं बाहेर काढलं, पण तितक्यात तो माझ्या हातावर चढला। मी त्याच्यापासून बचाव करत असताना त्यानं मला 3दा चावा घेतला। हा एक प्रकारचा विषारी साप होता। साप चावल्यानंतर मला 6 तास रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं, पण आता मी ठीक असल्याचं सलमाननं म्हटलंय। आपली प्रकृती आता ठीक असल्याचं सलमान खाननं माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय। सलमान खानच्या फार्म हाऊसवर साप शिरलेला होता आणि सापापासून बचाव करताना सापानं 3 वेळेला आपल्याला चावा घेतल्याचं सलमान खाननं सांगितलं। वो सांप धीरे धीरे लकड़ी चढ़ना शुरू कर दिया, मेरे हाथ पे आ गया, तो मैंने सांप को यूं ले लिया दूसरे हाथ में और वो लकड़ी छोड़ के सांप को मैंने पकड़ लिया छोड़ने के लिए। तो यहाँ के जितने भी गांव वाले हमारे जो स्टाफ है उनको पता है कि वो कंदारी सांप है, तो उन्होंने ज़ोर से चिल्लाया कंदारी कंदारी कंदारी। तो वो सांप को समझ में आया कि वो कंदारी है, उसको काटना ज़रूरी है। तो उसने मुझे एक बार डसा, फिर चावला 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 कि काटा 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 काटा, इतना ज़ोर से एक शोर हुआ। तो उसको समझ में आया कि अच्छा ये काटना होता है। तब उसने एक और बार काटा, फिर हॉस्पिटल 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 हॉस्पिटल। इतना कमोशन हो गया था वहाँ पर कि वो जहरीला टाइप का सांप है। तो फिर उसने तीसरी बार और काटा, तो फिर मैंने उसको सांप को बड़े प्यार से छोड़ दिया और फिर वो हम हॉस्पिटल चले गए और हॉस्पिटल में पता चला कि ये अलग किस्म का सांप है। वो जो कंदारी जो क्रेट है लेकिन ये वो वाला क्रेट नहीं है। तब फिर वापस आए और वो सांप यहीं पर था, तो हमने उस सांप को प्यार से वापस यहीं पे छोड़ दिया। अब आपकी तबीयत तो ठीक है? कैसी लग रही है आपको? एकदम हाँ, तो बस वही है, ठीक है।
तो हर एक सांप का एंटीवेनम ले चुका हूँ मैं, क्रेट का, वाइपर का, क्योंकि वो समझ में आता नहीं है कि ये जहरीला सांप है या नहीं। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र जाता जाता महत्त्वाची आठवण करून द्यायची आहे, ती म्हणजे दिवसभरातल्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी न्यूज 18 लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच इतर सोशल मीडिया हँडल्सवर जाऊन सुद्धा या सोशल मीडिया हँडल्सना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्यावरच्या पोस्ट शेअर करायला विसरू नका। आणखीन एक महत्त्वाची आठवण ती म्हणजे कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा, घराबाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि ज्यांनी अजूनही लस घेतली नसेल त्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्या, स्वतःचं स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करा। बघत रहा न्यूज 18 लोकमत।